झुलदार माची आणि झुलदार, आणि दुसऱ्या बाजूला कोकण दरवाजा, चिल्ला दरवाजा, हत्तीमाळ बुरुज, वाकणजाई दरवाजा, भगत दरवाजा, चित्ता दरवाजा, उधला माची, विशाळा, अर्धकोलाकार टाकं, आणि मग फिरून आलं की एका तिसऱ्या बाजूने कुटका बुरुज आणि सफेली बुरुज. प्रचंड विस्तार असलेला हा प्रचंड गड तुमच्या शारीरिक आणि मानसिक अशा दोहोंचा कस पाहतो. भीतीनं गाळण उडावी असे 3 ते 4 धोकादायक रॉक पॅच या ठिकाणी. एकूणच काय तर हा प्रचंड गड पूर्ण पालथा घातला तर म्हणजे मध्यम काठिण्य श्रेणीचा हा दुर्ग तुमच्या यादीची श्रीमंती बेशक वाढवेल. नमस्कार मंडळी, मी प्रथमेश राणे आणि आपण सर्व मिळून हा प्रचंड गड अर्थात दुर्ग तोरणा याची सैर सुरू करूया. नमस्कार मंडळी, रोड विल राणे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आलो आहोत कानन खोऱ्यात वसलेला प्रचंडगड पाहायला. आता प्रचंडगड म्हटल्यानंतर अनेकांच्या डोक्यावरून बाउन्सर गेला असेल, पण मी जर म्हटलं की तोरणा पाहायला आलोय तर आता सगळ्यांना कळलं असेल. तर आपण तोरणा पाहायला आलोत. माझ्या उजव्या बाजूला तुम्हाला तिकडे तोरणा दिसत असेल. तर आता तोरण्याची ही सिरीज आपण सुरू करतोय. मागच्या आपल्या पन्हाळा सिरीजला जो तुम्ही प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद. आता पन्हाळ्यावर काही गोष्टी आपल्या दाखवायच्या राहिल्यात. त्यामधल्या काळामध्ये आपण कधी आपलं कोल्हापूरला जाणं झालं तर त्या निश्चितपणे दाखवू. तुर्तास आपल्याला कुठून तरी सुरुवात करायची होती. पन्हाळा, त्यानंतर पावनगड, आणि आत्ता आपण सुरू करतोय ही तोरणाची सिरीज. ठीक आहे. आता तोरणाच्या सिरीजसाठी आपण काही खास पुस्तकं जवळ ठेवलेली आहेत जेणेकरून